तेव्हा आपण सगळ्यांनी एक नाव ऐकलं आहे MSCIT. आपल्याला माहित नसेल तर ही इज द पर्सन बिहाइंड दॅट. These centers offer the government recognized computer literacy course MSCIT, which has been successfully completed by over 2 crore learners in the last 23 years. You know? आणि अवॉर्डची लिस्ट इतकी जास्ती आहे, पण फक्त मी 30 सेकंदामध्ये त्यांची जी सिग्निफिकंट अचीवमेंट्स आहेत. ही हॅज रिसिव्ड न्यूमरस प्रेस्टिजियस अवॉर्ड्स. ज्ञान सूर्य अवॉर्ड, राजीव गांधी संगणक सारथी अवॉर्ड, सह्याद्री शिक्षण रत्न अवॉर्ड, IT आयकॉन अवॉर्ड, एज्युकेशन टू होम अवॉर्ड, पुणे स्प्राईड अवॉर्ड, स्वामी राम ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मेमोरियल अवॉर्ड, यशवंतराव चव्हाण नॅशनल गौरव पुरस्कार, साने गुरुजी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड. आणखी खूप मोठी लिस्ट आहे, त्याच्यामुळे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ऑनरेबल श्री विवेक सावंत यांचं. प्लीज वेलकम. आदरणीय कराड सर, राहुलजी, त्याचबरोबर श्रीयुत विश्वासजी पाटील, प्रोफेसर चिटणीस, प्रोफेसर पात्रे, इथे उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक आणि मित्र हो. मला ऑडियन्समधले पण खूप महत्त्वाच्या व्यक्ती दिसत आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख कठीण आहे, पण मला गुरुतुल्य असलेले प्रोफेसर DM मोरे इथे आहेत, ज्यांनी मला योग शिकवला आणि पहाटे 5 वाजता माझ्या घराच्या दारावर टकटक करून मला उठवून योगाला बसवलं. ते मारुती पाडेकर सर इथे आहेत. सगळ्यांविषयी प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. कराड सरांनी खूप आग्रहाने मला बोलवलं. 24 तारखेला या असं म्हणाले होते, परंतु 24ला माझा दुसरा काही कार्यक्रम होता म्हणून मी येऊ शकलो नाही. तर सर म्हणाले की सुरुवातीला नाही तर निदान समाप्तीच्या दिवशी तरी या. आणि सर, मी तुमचा खूप ऋणी आहे की इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं, संधी दिली आणि तुमच्याशी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. कराड सरांच्या ज्या वाटचालीविषयी नेहमी सांगितलं जातं, तर माझी राहुलजींना विनंती राहील की 591 बुधवार पेठेत कराड सर कसे राहत होते हे सगळ्यांना कधीतरी तुम्ही सांगा. एका छोट्याशा खोलीमध्ये 13 जण एकत्र राहत होते आणि तिथून कराड सरांची जी सुरुवात आहे ती अत्यंत अशा प्रकारची की आदर्श ठेवावा. आज त्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षांना येणारी काही लाख मुलं त्याच परिसरामध्ये राहतात. त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न असतं, परंतु इथेच 10 बाय 12च्या खोलीमध्ये राहणारी एक व्यक्ती 6 विद्यापीठ तयार करू शकते आणि त्यांचे 1 लाख अलुमनाय असतात, हे त्यांना कधीतरी कळलं पाहिजे. तर मला असं वाटतं आणि त्याच्यातून एकच संदेश मिळतो की लाईक अ रिव्हर एव्हरीथिंग बिगिन स्मॉल. आणि त्याच्यामुळे पुढे त्याची मोठी नदी करणं, त्या नदीच्या तीरावरच्या सगळ्या भूमीला सुजलाम सुफलाम करणं, त्याच्या तीरावरच्या सगळ्या प्राणीमात्रांना वनस्पतींना संतुष्ट करणं आणि आपलं पाणी वाघ पितो की बकरी पिते असं न बघता समदर्शित्व राखणं, हे सगळे संदेश हे कराड सरांच्या जीवनामध्ये आपल्याला मिळतात. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामध्ये एक प्रकारचं अद्वैत बघणं, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालावी असा विचार बाजूला ठेवणं आणि विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामध्ये अद्वैत कल्पिणं ही आपली संत परंपरा आहे आणि ती पुढे नेण्याचं काम हे कराड सरांनी केलं. माझं अतिशय भाग्य आहे की 1995 साली ज्या वेळेला मी CDAC मध्ये काम करत होतो, त्यावेळी डॉक्टर भटकरांच्या मनामध्ये असं आलं की आपण एवढा सुपर कम्प्युटर करतोय आणि त्याच वेळी दुसरा एक प्रकल्प आम्ही करत होतो
तो म्हणजे संगणकावर सर्व भारतीय लिप्या आम्ही आणण्यामध्ये यश आलं होतं. त्यावेळी त्यांच्या मनामध्ये आलं की याला चिरंतनत्व कसं येईल. तर आपण जर संत वाङ्मय या संगणकावर आणू शकलो आणि इंटरनेटच्या माध्यमातून ते जगभर जर आपण नेऊ शकलो तर आपल्या या संशोधनाला एक चिरंतनत्व प्राप्त होईल. त्या दृष्टीने सरांनी अनेक संत वाङ्मयाच्या अभ्यासकांना पत्र लिहिली, त्यांना विनंती केली की आम्हाला हे संगणकावर आणायचंय, आपण आम्हाला सहकार्य करा. आपल्याला आश्चर्य वाटेल, फक्त एक उत्तर आलं त्यावेळेला आणि ते उत्तर होतं किसन महाराज साखरे यांचं. आणि मग आम्ही किसन महाराज साखरेंना भेटायला गेलो. त्यावेळी ना महाराजांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही मोठं ज्ञानेश्वरी कम्प्युटरवर आणण्याची गोष्ट करताय, तुम्ही स्वतः ज्ञानेश्वरी अभ्यासली आहे का? तर मग मी म्हणजे तसं काही केलं नव्हतं, फक्त तंत्रज्ञानावर आपण ती आणली पाहिजे असं डॉक्टर भटकरांची इच्छा होती, त्याप्रमाणे काम करत होतो. मग किसन महाराज साखरे आम्हाला रोज ज्ञानेश्वरी शिकवू लागले आणि मग जय जयवंती रागामध्ये ती ज्ञानेश्वरी रोज ते स्वतः येत असत सीडॅकमध्ये आणि ते निरूपण करत असत, त्याचं रेकॉर्डिंग होत असे. अनेक वेळा त्यांचा ड्रायव्हर हा सकाळी येऊ शकला नाही, त्यावेळेला किसन महाराज साखरे स्वतः ड्रायव्हिंग करून सीडॅकमध्ये आळंदीहून यायचे आणि लाईक अन अमेरिकन स्कॉलर विथ द राईट डॉट टाइम त्याचं रेकॉर्डिंग व्हायचं. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीची ज्यावेळी 700 वर्ष पूर्ण झाली 1996 साली, त्यावेळेला मग त्याचं जगामध्ये प्रसारण झालं. आणि त्यावेळेला सर्व तीर्थक्षेत्र ही ज्ञानतीर्थक्षेत्र झाली पाहिजे अशा प्रकारची एक विजन डॉक्टर भटकरांनी मांडली. आणि मग त्याला ते एक स्वप्न, अतिशय विराट असं स्वप्न होतं आणि त्याला तशाच एका विराट पुरुषाची गरज होती आणि तो विराट पुरुष तुमच्या समोर बसलेला आहे. त्याच्यामुळे ते जे मोठं कोलेजियम झालं, ते कोलेजियम हे म्हणजे कराड सरांच्यामुळे झालं आणि आजही ते प्रत्यक्षात आहे. त्याचे जे मगाशी मी सांगत होतो, त्याचे जे बारकोचे प्रोजेक्टर आणावे लागले, तर त्याचं सिलेक्शन करणं, कॉन्फिगरेशन ठरवणं अशी सगळी कामं केली आणि मग नदीच्या या तीरावरून प्रोजेक्शन केलं असतं, त्या तीरावर ते दिसू लागलं. डॉक्टर मशेलकरांनी त्याचं खूप कौतुक केलं. त्यामुळे कराड सरांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाला एक वेगळा असा आयाम दिला आणि मग त्याचा संदेश भारतात आणि भारताच्या बाहेरही नेला. हे त्यांचं खूप विलक्षण असं योगदान आहे. आज रविवारचा दिवस आहे आणि खरं म्हणजे लौकिक अर्थाने तुम्हाला सगळ्यांना सुट्टी असते. त्याचबरोबर तुम्ही सगळे शिक्षक आहात, तुम्हाला दिवसभर दुसऱ्यांना काहीतरी सांगण्याची सवय असते. अशा वेळी सकाळपासून तुम्ही बरंच काही ऐकून घेत आहात, त्याच्यामुळे तुम्ही किती उदार अंतःकरणाचे आहात आणि खरंच किती आध्यात्मिक आहात हे याची मला जाणीव आहे. त्यामुळे काही महत्वाचे मुद्दे मांडून मी तुमची रजा घेईन. पहिली गोष्ट म्हणजे की विज्ञान आणि अध्यात्म यांचं अद्वैत साधण्यासाठी अगदी सर्वसामान्य माणसाने काय करावं, तर 2 भ्रांतींपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यापैकी एक भ्रांती जी आहे ती अभेद भ्रांती आणि दुसरी आहे ती भेदभ्रांती. अभेद भ्रांती म्हणजे काय, तर माझं शरीर म्हणजे माझा देह आणि मी, किंवा अध्यात्मातले लोक त्याला आत्मा म्हणतात, हे 2 एकच आहेत. त्यांच्यामध्ये अभेद कल्पिणं ही एक भ्रांती आहे. याचं कारण असं की मग असं तर्कदृष्ट्या असं सिद्ध होतं की जर मला माझ्या देहाला आनंद झाला तर आपोआपच माझ्या आत्म्याला आनंद होईल. आता ह्या विचारामुळे एक सांस्कृतिक संघर्ष निर्माण होतो पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये. या तत्वज्ञानाची, या भ्रांतीची जी
परिणती असते ती परिणती अशी होते की मग माझ्या अनिर्बंध अशा वासनांच्या परिपूर्तीसाठी मी सतत उपभोग घेत राहणं यातच माझ्या जीवनाची सार्थकता आहे असा विचार पुढे येतो. याच्यामधला इहवाद जो आहे तो महत्वाचा आहे, परंतु हा केवळ इहवाद न राहता तो चंगळवाद होतो. आणि आजच्या जगापुढे जी अरिष्ट येऊन ठेपलेली आहेत, हवामान बदलाचं असो किंवा ग्लोबल वॉर्मिंगचं असो किंवा पर्यावरणाच्या अपरिमित अशा ऱ्हासाचं असो किंवा संपूर्ण प्लॅनेट डॅमेज करून टाकलेलं आहे आपण आणि आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी, ते अरिष्ट असो, ही सगळी अरिष्ट एका भ्रांतीतून उद्भवतात. आणि ती भ्रांती म्हणजे अभेद भ्रांती. माझा देह आणि माझा आत्मा एकच आहेत असं समजणं आणि मग देहाच्या आनंदासाठी चंगळवादाकडे वेगाने जगाचा प्रवास होणं. त्याच्यामुळे विज्ञानही आपल्याला हे सांगतं की संयम ठेवा, कारण आता तुम्हाला काही नैसर्गिक अशा मर्यादा आहेत. तुम्ही या निसर्गाचे उपभोगते आणि निसर्ग ही उपभोग्य वस्तू नसून तुम्ही या निसर्गाचे भाग आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं शोषण करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, तर तुमच्या गरजेपुरतं दोहन तुम्ही करा असा संदेश आपल्याला विज्ञान देतं. आणि हा संदेश आपल्याला अध्यात्म सुद्धा देतं. त्याच्यामुळे ज्याचा उल्लेख मगाशी झाला त्या मिनिमॅलिझम याच्याकडे आपल्याला कसं जाता येईल. तर एडिसनचा जो दिवा होता तो खूप तापायचा, तो खूप ऊर्जा खायचा आणि त्याचा आकारही मोठा होता, तो फुटायचा वगैरे वगैरे. ज्ञानोत्कर्ष ज्यावेळी झाला त्या ज्ञानोत्कर्षातून किंवा विज्ञानोत्कर्षातून आपल्याला एलईडीचा दिवा सापडला आणि त्याच्यानी आपण खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत करू लागलो. तो थंड असतो, त्याच्यात सर्वात जास्त कन्व्हर्जन एफिशियन्सी असते वगैरे. तर त्या दिशेने आपल्या विद्यापीठामध्ये प्रवास होणं आणि ज्ञानोत्कर्षजन्य अशी संपत्ती आपल्या देशामध्ये निर्माण झाली तर हा देश एक विकसित भारत होईल, आत्मनिर्भर होईल. याकडे प्रवास करणं आणि त्याचबरोबर निसर्गाचं संतुलन राखण्याचा एक आध्यात्मिक संदेश आपल्या विद्यार्थ्यांना जाणं. दुसरी भ्रांती जी आहे ती म्हणजे भेदभ्रांती. भेदभ्रांती म्हणजे काय, तर मी आणि तू भिन्न आहोत असं समजणं. जगातली सर्व आताचे जे संघर्ष आहेत हे या एका भ्रांतीतून झाले. आता तुम्ही म्हणाल की मी आणि तू भिन्न आहोत ही भ्रांती आहे, म्हणजे आपण आत्म्याच्या एकरूपत्वाविषयी बोलतो आहोत. याला काही विज्ञानात आधार आहे का, तर जिनॉमिक्स आपल्याला असं सांगतं की संपूर्ण मानव जातीमध्ये जेवढे जेवढे काही लोक आहेत, एवढी होऊन ज्या पुढे जन्माला येणार आहेत, त्यांचे 99.99% जीन्स हे समान आहेत. म्हणजे आपल्यातला जो भेद आहे तो फक्त 0.01% एवढाच आहे. मग ते क्षी जिनपिंग असोत, नाही तर पुतीन असोत, नाही तर ट्रम्प असोत, कोणीही असोत, 99.99% आपण एकच आहोत. हा संदेश विज्ञान देत आहे आणि आत्म्याच्या एकरूपत्वाचा संदेश आपल्याला अध्यात्म सांगतंय. त्याच्यामुळे आपल्या शिक्षण क्रमामध्ये ह्याचा समावेश आता व्हायला पाहिजे, कारण शिक्षण जे आहे ते लिटरसीज आणि कॉम्पिटन्सीज पुरते मर्यादित झालंय आणि त्यामुळे ते चंगळवादाला संधी देतं आणि ते कॉम्पिटिशनला प्रोत्साहन देतं. त्याच्यामुळे आपल्याला जर विज्ञान आणि अध्यात्म यांचं अद्वैत साधायचं असेल तर आम्हाला आमच्या शिक्षणातून 3 दोष हद्दपार करावे लागतील. एक पहिला म्हणजे कॉम्पिटिशन. याच्याबद्दल जय कृष्णमूर्तींनी असं म्हटलंय की स्पर्धा ही हिंसा आहे आणि त्याच्यामुळे स्पर्धेच्या ऐवजी सहकार,
जे आपल्याला राहुलजींच्या आता लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचा एक मुख्य संदेश मला जो वाटला तो आहे. दुसरा दोष जो आहे आपल्या शिक्षण पद्धतीचा तो म्हणजे कॉम्पिटिशन सारखंच कन्फॉर्मिटी कन्फॉर्मिटी कन्फॉर्मिटी. जे ग्रंथामध्ये दिलेलं आहे, जे मी तुम्हाला व्याख्यानात सांगतोय तेच अंतिम सत्य आहे आणि फक्त तुम्ही त्याची पोपटपंची करा, घोकमपट्टी करा आणि परीक्षेत तसंच्या तसं लिहून दाखवा. म्हणजे अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळामध्ये अपेक्षित उत्तरं जर दिली तर अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला सांगितलंय आर्टिकल 12.2 मध्ये की मूव्हिंग अवे फ्रॉम फायनल हाय स्टेक एक्झामिनेशन्स अँड गोइंग टू कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट. आणि त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत अनपेक्षित अशा प्रश्नांना अनपेक्षितरित्या कमी वेळामध्ये अनपेक्षितरित्या कल्पक उत्तरं कशी द्यायची याच्याकडे मुलांना न्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे राहुलजींनी काढलेल्या सेंटरमधला पहिला शब्द जो आहे तो ट्रान्सफॉर्मेशन असा आहे. म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरू करणं असं त्यांना अपेक्षित आहे. ती सुरवंटच राहणं, ती इथे सुरवंटच होती आणि बाहेरही पडताना सुरवंटच राहिली तर मग आपल्या विद्यापीठांनी नक्की मिळवलं काय, हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे आपण कन्फॉर्मिटीकडून ट्रान्सफॉर्मिटीकडे जाणं हे प्रत्येक वर्गखोलीमध्ये या विद्यापीठाच्या प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये जर आपण केलं तर मग आपण विज्ञान आणि अध्यात्माच्या अद्वैताकडे प्रवास सुरू केला असा त्याचा अर्थ होईल. तिसरा जो दोष आहे आपल्या पद्धतीमध्ये तो म्हणजे क्लास क्रिएशन. कॉम्पिटिशन आहे, कन्फॉर्मिटी आहे, क्लास क्रिएशन आहे. म्हणजे काही मुलं फर्स्ट क्लासमध्ये पास होतात, काही सेकंड क्लास, काही थर्ड क्लास, काही नापास. तर त्याच्यामध्ये तो विद्यार्थी कशामध्ये निपुण आहे, त्याची पॅशन काय आहे आणि त्याच्या क्षमता काय आहेत, त्यांचा पूर्ण विकास करण्यासाठी आमच्या विद्यापीठांनी झोकून देणं आणि तो ज्याच्यासाठी या पृथ्वी तलावर आलाय त्यामध्ये तो उन्नत होत जाणं. म्हणजे काय तर नो क्लास क्रिएशन, पूर्णपणे क्लास अॅनिहिलेशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासजींनी उल्लेख केला, त्यांच्या थिसिसचं नावच आहे कास्ट अॅनिहिलेशन. तसं बिकॉज कास्ट इज अँटी नॅशनल असं त्यांचं एक वाक्य आहे, तसं क्लास अॅनिहिलेशन. सगळी मुलं 100% पास झाली पाहिजे, पण त्यांच्या क्षमतेच्या त्यांच्या पॅशनच्या क्षेत्रामध्ये. मल्टीडिसिप्लिनॅरिटीचं विद्यापीठ आपण काढतोय, त्याचं वैशिष्ट्य काय तर चॉईस सेंट्रिसिटी. चॉईस सेंट्रिसिटी त्याचं वैशिष्ट्य आहे. मी ज्याच्यामध्ये माझी पॅशन आहे, माझ्या क्षमता आहेत, त्याच्यामध्ये मी पुढे जाणार आणि माझा पहिला नंबर, यांचा पहिला नंबर, सगळ्यांचा नो कॉम्पिटिशन. तर मग या डायव्हर्सिटीने एक खराखुरा आत्मनिर्भर भारत तयार होईल. सगळेच जण एकसारखे असतील तर आपली आत्मनिर्भरता होणार नाही. त्याच्यामुळे हा विचार आपण बरोबर ठेवूया. विद्यापीठ जे आहे ते नक्की कशासाठी आहे तर विद्यापीठामध्ये पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे द युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर डिस्कव्हरी. तर डिस्कव्हरीचा अर्थ लिमिटेड घेतला जातो, डिस्कव्हरी ऑफ नॉलेज असा घेतला जातो. पण अध्यात्माच्या दृष्टीने त्या विद्यापीठाचं कर्तव्य ठरतं की डिस्कव्हरी ऑफ सेल्फ, ज्याच्यामध्ये डिस्कव्हरी ऑफ सेल्फ होते आणि डिस्कव्हरी ऑफ नॉलेज होते, ते विद्यापीठ आम्हाला अपेक्षित आहे. तर ते पीस युनिव्हर्सिटी होऊ शकते. दुसरी गोष्ट काय तर विद्यापीठामध्ये जनरेशनल मेमरीज ऑफ स्कॉलर तयार होतात. आपण सगळे प्राध्यापक आहात, आपण जी ज्ञानसाधना करता त्याच्यामुळे याच्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक ऑप्टिमल इष्टतम असा मार्ग सापडतो की ज्यामुळे लवकर एखादा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. नाहीतर ते चाचपडतील. जर जनरेशनल मेमरीज ऑफ स्कॉलर्स नसतील तर ते चाचपडत राहतील, त्यांचा वेळ जाईल, कदाचित मार्गच सापडणार नाही. त्याच्यामुळे त्या कशा निर्माण होतील आणि ते स्कॉलर्स कसे असले पाहिजे तर ते संतुलित असले पाहिजे. प्रत्येकाची विज्ञान आणि अध्यात्म यांच्या अद्वैतावर निष्ठा असली पाहिजे आणि तसं त्यांनी जीवन साधना असली पाहिजे. तर त्यांना त्यांचा विषयही कळेल आणि त्यांना विद्यार्थीही कळेल. नाहीतर आपण फक्त विषयांचे प्राध्यापक होऊ, विद्यार्थ्यांचे प्राध्यापक आपण होणार नाही, कारण आपल्या अंतःकरणात ती गोष्ट प्रेम नसेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेंटॉरिंग. आज विद्यार्थ्यांना वर्गामध्ये व्याख्यानं ऐकायची नाही आहेत, त्यांना पुरेशी माहिती आपल्या आधीच आहे. शिक्षक हा
आता माहिती साठा किंवा माहिती दाता या स्वरूपात आता अस्तित्वात असू शकत नाही. तर तो संवर्धक किंवा समुपदेशक, मार्गदर्शक अशाच पद्धतीने राहायला पाहिजे. युनिव्हर्सिटीमध्ये इट ब्रिंग्स स्टुडंट्स, सब्जेक्ट्स अँड स्कॉलर्स टुगेदर. आता 21व्या शतकातली पीस युनिव्हर्सिटी जी आहे तिच्यामध्ये फक्त इथपर्यंत आपल्याला राहून चालणार नाही. अजून 2 S ऍड करायला पाहिजे आपल्याला. स्टुडंट्स, स्कॉलर्स अँड सब्जेक्ट्स याच्याबरोबर सस्टेनेबिलिटी आणि स्पिरिच्युअलिटी. सस्टेनेबिलिटी आणि स्पिरिच्युअलिटी ह्यांना, या 5 गोष्टींना एकत्र आणतं ते विद्यापीठ. सस्टेनेबिलिटी आणि स्पिरिच्युअलिटी यांचा संबंध आता जगामध्ये कसा जोडला गेलाय तर तो फारच इंटरेस्टिंग आहे. आपल्याला प्रथम मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होती, MDGs होते. त्याची अपूर्णता लक्षात आल्यानंतर सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स आले, SDGs आले. आणि आता काय चर्चा चालू आहे जगामध्ये? जे कराड सर सांगतायत त्या दिशेने चर्चा चालू आहे. ती काय चर्चा चालू आहे तर इनर डेव्हलपमेंट गोल्स, IDGs. म्हणजे जोपर्यंत तुम्ही इथे बदल करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक सस्टेनेबल प्लॅनेट तयार करता येणार नाही. आणि तीच गोष्ट जी आहे इनर डेव्हलपमेंट गोल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या 2 भ्रांत्यांपासून आपण आणि आपल्या विद्यार्थ्यांना मुक्त करणं, ह्या दिशेने प्रवास करणं हे आपलं काम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची याच्यामध्ये मदत होणार आहे. विश्वासजींनी त्याचा उल्लेख केला म्हणून ओझरता उल्लेख करतो की 20व्या शतकातला जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स होता तो माणसाच्या बुद्धिमत्तेची सही नक्कल करण्याच्या दिशेने पुढे गेला. परंतु 60 वर्षाच्या संशोधनामध्ये अपयश आलं. संशोधनाचा निधी आटला आणि त्या कालखंडाला AI विंटर असं म्हणतात. 1986 नंतर जॉफ्री हिंटन, ज्यांना गेल्या वर्षी नोबेल प्राइज मिळालं, त्यांनी एक वेगळी दिशा घेतली की याच्या पुढे आपण असा AI डेव्हलप करू की जो माणसं जे करू शकत नाही ते काम करेल. म्हणजे न मानवी बुद्धिमत्ता ही AI ची दिशा 21व्या शतकाची ठरली. 20व्या शतकाने माणसाला यंत्र बनवून टाकण्यामध्ये यश मिळवलं. त्यांना कामगार केलं आणि त्यांना असेंब्ली लाईनवर आणलं. फ्रेडरिक टेलरनी त्याची मॅनेजमेंटची थिअरी मांडली, थिंकर्स शुड नॉट ऑपरेट अँड ऑपरेटर्स शुड नॉट थिंक. इतकं माणसाचं क्षुल्लकीकरण हे त्या काळात झालं. पण 21वं शतक एक गोड बातमी घेऊन आलं आणि ती ही की तुम्ही माणसाचं यंत्रवत करून टाकलं ते ठीक आहे, परंतु यंत्रामध्ये मानवी बुद्धिमत्ता ही तुम्ही विकसित करू शकणार नाही. याचं मॅथमॅटिकल प्रूफ आपल्याला मिळालं. कॉन्शियसनेस इज नॉट कम्प्युटेबल ही गोष्ट सिद्ध झाली. आणि त्याच्यामुळे न मानवी बुद्धिमत्तेकडे प्रवास सुरू झाला. ती कॉम्प्लिमेंटरी आहे, ती सप्लिमेंटरी नाही. जे आपल्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही, जे त्याच्याकडे आहे ते आपल्याकडे नाही. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती ही आहे की मानवी बुद्धिमत्ता असो नाहीतर कृत्रिम बुद्धिमत्ता असो, बुद्धिमत्तेच्या पलीकडचे जे प्रांत आहेत त्या खास मानवी गोष्टी आहेत. आणि त्या म्हणजे सर्जनशीलता, कुतूहल, शहाणपण, कॉमन सेन्स, करुणा, त्याचबरोबर आत्मानुभूती, एम्पथी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुळी बुद्धिमत्तेचा भागच नाहीत. त्या केवळ आपली प्रॉपर्टी आहेत. आणि त्याच्यामुळे त्याचा विकास होणं म्हणजे केवळ बौद्धिक विकास न होता आपल्या विद्यापीठामध्ये हार्दिक विकास होणं, ह्या दिशेने प्रवास करणं. हा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा संदेश काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं सांगतोय की तुम्ही माणूस व्हा. याचं कारण माणसाला जे जमू शकतं ते माझ्याकडे नाही आणि जे यंत्राला जमू शकतं तसे तुम्ही होऊ नका, नाहीतर तुम्हाला याच्या पुढे रोजगार वगैरे मिळणार नाही. त्याच्यामुळे दोघांची टिकाऊ भागीदारी करणं हे याच्या पुढचं भविष्य आहे. आणि त्या दिशेने प्रवास करणं हे आपलं विद्यापीठ करू शकतं. अखेर शेवटी आपला हा जो ग्रह आहे त्याच्यावर आपण जिथे बसलो आहोत 1860 फुटांवर, तो प्रांत येत्या काही वर्षामध्ये जगातली लार्जेस्ट ह्युमन सेटलमेंट म्हणून समोर येणार आहे. कारण जगातली अनेक शहरं ही बुडणार आहेत. तर तो लार्जेस्ट ह्युमन सेटलमेंट जिथे असेल तो सस्टेनेबल कसा करायचा, त्याचं पर कॅपिटा वॉटर कन्झम्पशन कमी कसं करायचं, पर कॅपिटा एनर्जी कन्झम्पशन कमी कसं करायचं, पर कॅपिटा सॉलिड वेस्ट कमीत कमी कशी करायची, ह्याच्यावर संशोधन करणं हेच फक्त विश्वशांतीसाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. आणि त्या दिशेने आपलं वाटचाल या विद्यापीठामध्ये होईल
अशी आशा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा कराड सर आणि राहुलजी यांनी मला इथे बोलवलं याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण शिक्षक असूनही माझे विचार चिकाटीने ऐकून घेतलेत त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि रजा घेतो. Yes. Let us rise in your seats to give a standing ovation. Thank you so much, Honorable Shri Vivek Sawant ji.